नमस्कार मित्रांनो, मी श्रेष्ठ विठ्ठल वगैरे थर्ड इयर इंजिनियर स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। मित्रांनो, तुमचं फर्स्ट इयर तर स्टार्ट झालंय, पण फर्स्ट इयरच्या जे काही एक्झाम आहेत त्या कशा असतात ते तुम्हाला माहित नाही। तर एक्झाम पॅटर्न कसा असतो बघा, तुमच्या टोटल 4 एक्झाम होणार फर्स्ट इयर मध्ये। कॉलेज कंडक्ट 3 करते आणि एक युनिव्हर्सिटी कंडक्ट करत असते। म्हणजे तुमचे जे काही सगळे महाराष्ट्राचे कॉलेज त्यांचे सगळ्यांचा एक कॉमन पेपर असणार आणि इंडिव्हिज्युअल कॉलेजचे 3 पेपर असतात। त्यात 2 इंटरनल असतात आणि एक प्रिलिम्स असते। आता प्रत्येक विषयाचं बोलायचं झालं तर प्रत्येक विषयाचा थेअरीचा एक पेपर आणि प्रॅक्टिकलचा एक असणार। आता इंटरनल 1 मध्ये अॅनाटॉमी 100 मार्काचं, प्रॅक्टिकल 50 मार्काचं। इंटरनल 2 सेम, अॅनाटॉमी 100 मार्काचं, प्रॅक्टिकल 50 मार्काचं। आणि प्रिलिम जे असणार तुमची, प्रिलिम मध्ये एका विषयाचे 2 पेपर होतील, म्हणजे एकदम कट टू कट युनिव्हर्सिटी सारखं। अॅनाटॉमी 1 100 मार्क्सचा, अॅनाटॉमी 2 100 मार्क्सचा आणि प्रॅक्टिकल 100 मार्काचं असणार। मग आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर एका विषयाचे थेअरीचे 400 मार्क्स होतात आणि प्रॅक्टिकलचे 300 मार्क्स होतात। तर आता ही जी पासिंग असते ना कॉलेजची, ती 50% वर असते। म्हणजे 10th आणि 12th सारखं 35 किंवा 36% वर नसते, तर 50% म्हणजे 50 मार्क्सच्या वर तुम्हाला मार्क्स पाहिजे प्रत्येक पेपर मध्ये, त्या कुठे तुम्ही पास असतात। तर आता आपण टोटल मार्क्स काउंट केले तर आता कसं असतं की काही कॉलेज मुलांना एलिजिबल करत नाही। एलिजिबल म्हणजे मुलांना बसू देत नसतं युनिव्हर्सिटीमध्ये, युनिव्हर्सिटीची एक्झाम देण्यासाठी त्यांना नंतर सप्लिमेंटरी एक्झाम द्यावं लागतात। तर त्याचा क्रायटेरिया काय असतो, आता तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर टोटल 400 मार्क्स झाले ते अॅनाटॉमीचे किंवा प्रत्येक विषयाचे। तर यापैकी तुम्हाला एक तर तुम्ही पास पाहिजे, म्हणजे 200 मार्क्सच्या वर असला तर तुम्ही तर एक्झाम देऊ शकता, किंवा तुम्ही एलिजिबल तर पाहिजे। एलिजिबिलिटी कधी असते, 40% वर तुमचे मार्क्स भरताय, म्हणजे 160च्या वर जर तुमचे मार्क्स भरताय टोटल अॅनाटॉमी किंवा फिजिओ बायोकेम, तर तेव्हा तुम्ही त्या विषयासाठी एलिजिबल असता। सपोज आता तुमचा बाकी 2 विषय मध्ये एलिजिबल आहे, पण एखाद्या विषयात 160 पेक्षा कमी मार्क्स आहे, तर युनिव्हर्सिटीची एक्झाम झाल्यानंतर सप्लिमेंटरी एक्झाम असते युनिव्हर्सिटीच्या, त्या द्यावं लागतं तुम्हाला। आता ते प्रत्येक कॉलेजवर डिपेंड असतं। काही कॉलेज काय करतात, हे मार्क्स इन्क्रीज करण्यासाठी जे विद्यार्थी 160च्या खाली आहे त्यांच्या अजून एक रेमिडियल नावाची एक्झाम घेतात, त्यामध्ये हे मार्क्स विद्यार्थ्यांचे कव्हर करण्याचा प्रयत्न करतात। शक्यतो जे काही नवीन कॉलेजेस आहे ना, त्यामध्ये रेमिडियल एक्झाम वगैरे घेतले जातील। बाकी जे ओल्ड कॉलेज आहे तिथे घेतले जात नाही रेमिडियल, जे अनएलिजिबल आहे ते अनएलिजिबलच राहतील। तर चांगला अभ्यास करा, आणि तुम्हाला पेपर पॅटर्न कळायलाच असेल, जरी काही अडचण आली तर पुन्हा मला एकदा कमेंट मध्ये विचारा। आणि चांगला अभ्यास करा। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।